गडचिरोलीतील अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गंभीर चिंता व्यक्त केली। उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनीची नागपूर मेडिकलमध्ये भेट घेऊन त्यानंतर आश्रमशाळेला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले। 1992 पासून शाळा सुरू असूनही मुलींसाठी बेडची व्यवस्था नसणे गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले। संस्था चालकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता असेही त्यांनी सांगितले। संबंधित आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मिळाला असून विद्यार्थ्यांना जवळच्या शासकीय शाळेत शिक्षण देण्याचे नियोजन असल्याचे माहिती त्यांनी दिली। दिनांक 10 तारखेला सकाळी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित आश्रमशाळेमध्ये अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेमध्ये आमच्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या। 3 मुलींचा उपचार सुरू आहे। यानंतर एक GMC येथे भरती असलेल्या मुलीपर्यंत जाणार, तिच्याशी चर्चा करील, नंतर सरळ गडचिरोलीला जाणार आहे। परंतु अतिशय गंभीर बाब आहे। 1992 पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत मुलींना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था नसावं याबाबत चिंता आणि चिंतन निश्चित केल्या गेलं पाहिजे। गडचिरोली जिल्ह्याचे नेते आणि 3 वेळा आमदार, एकदा खासदार, राज्यमंत्री आदिवासी विकास विभागाचे राहिले, त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। परंतु मी जबाबदारी सांगतो, 2017ला एक ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून सर्वे झाला होता आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये सूचना दिल्या। ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून चौकशी करून अहवालाच्या माध्यमातून दोन्ही याची तुलना करून 3 महिन्याच्या आत ज्या ज्या संस्थेमध्ये सुविधेचा अभाव आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल। अनुदानित आश्रमशाळा त्यांच्या बंद करण्याचा निश्चितच, ज्या ठिकाणी मुलामुलींना अध्ययनासह सुविधेचा अभाव त्या निश्चित बंद करू अशा प्रकारचा निश्चय आदिवासी विकास विभागाने घेतलेला असल्यामुळे आता काय होत आहे, अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठलीही चूक झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि वार्डनला पकडले जाते। परंतु यावेळी धोरण ठरवणार आहे का येणाऱ्या काळामध्ये शिक्षण संस्था जी चालवतात त्या शिक्षण संचालकावर FIR दाखल करण्याची येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करून त्यांच्यावर दाखल करणार अशा प्रकारचा। मुख्यालय राहत नाही त्या शाळेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं की मुख्याध्यापकाची मुख्यालय राहत नव्हतं। गंभीर त्या संचालकांनी लक्ष जर दिलं असतं, मुख्याध्यापक निवासी राहतो का नाही, अधीक्षक निवासी राहतो का नाही, ही जबाबदारी त्या संस्था चालकाची आहे। आम्ही अनुदान देतो, अनुदान देतो आणि अनुदान देत असल्यामुळे जे अनुदानित आश्रमशाळा आहे त्या अनुदानित आश्रमशाळेच्या संचालकांनी पूर्ण लक्ष देऊन मुलामुलांची सुविधा कुठली आहे नाही आहे याबाबत दखल आणि काळजी घ्यायला पाहिजे। यावर राजकारण सुरू झालं आहे। गडचिरोलीमध्ये नंदू नरोटे एका आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी तुमचा थेट राजीनामा मागितला। ते आमचे मित्र आहे, जनजाती समाजाचं अतिशय चांगलं नेतृत्व करते, उत्तम नेतृत्व करते। अनुदानित आश्रमशाळा चालवणारे आपलेच आहे, नेतृत्व करणारे आपले आहे। त्यांच्यात ते बंधू असल्यामुळे त्यांच्याशी मी चर्चा करेल का याला दोषी कोण आहे। आपण ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, त्यांच्याशी थेट संवाद करून आपण माझ्याकडला जो मोर्चा आहे तो त्यांच्या घराकडे मोर्चा न्यावं आणि त्यांना थेट राजीनामा मागण्याचे प्रयत्न करावा अशा त्यांना शुभेच्छा देतो। आदिवासी आयुक्त आयुष सिंग यांनी काल चौकशी करून अहवाल सरकारला सादर केला, त्यात काय फॅक्ट फाइंडिंग आढळलेले आहे?
त्या संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. लवकरच त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार मान्यता रद्द करण्यात येईल. सर, मान्यता रद्द केल्यावर त्या विद्यार्थ्यांचं काय होणार? जे नाही, ते विद्यार्थी नियोजन शिक्षकांचं केलं. काय होणार? आम्ही तिथले जे विद्यार्थी आहे आजूबाजूच्या ज्या आश्रमशाळा आहे आमच्या शासकीय आश्रमशाळा आहेत त्यामध्ये आम्ही समाविष्ट करू आणि ते शिक्षक जे आहे ते शिक्षकांना तर सेवेमध्ये आम्ही सपोर्ट करू. आमच्या सेवेत बरं, इथून पुढे अशा घटना घडू नये म्हणून तुम्ही काय खबरदारी घेणार आहात? तुम्ही गेला काही दौरे तुम्ही आश्रमशाळेत केले होते. इथून पुढे काय नेमकी तुमची आणि प्रशासनाची भूमिका? महाराष्ट्राच्या 553 अनुदानित आश्रमशाळेच्या सर्व संचालकांना मी आवाहन करतो की आपण अनुदानित आश्रमशाळा चालवत आहात, विद्यार्थ्याप्रती आम्ही अनुदान देतो, मनापासून सेवा करून त्या विद्यार्थ्यावर लक्ष द्यावं. सुविधेचा ज्या ज्या ठिकाणी अभाव आहे तिथं सुविधा पुरवावं, विद्यार्थ्यांना अध्ययन चांगलं व्हावं, दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी सर्व संस्था चालकांनी लक्ष घालावं अशीच माझी अपेक्षा. लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर.